हॅलो स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण आपलं जे रोटेशनल मेकॅनिक्स चालू आहे. ओके, रोटेशनल मोशन त्याचा फर्स्ट चॅप्टर चालू आहे, त्याचा आपण पुढचा भाग बघूया. ओके, अजून आपण सर्क्युलर मोशनच बघतो. ओके, आत्तापर्यंत जो सर्क्युलर मोशनचा पार्ट आपण बघितला होता तो कोणता होता? हॉरिझॉन्टल होता. ओके, थोडासा कर्वमध्ये होता, म्हणजे हॉरिझॉन्टल जरी असला तरी कर्व, जसं बँकिंग ऑफ रोड्सचं होतं. म्हणजे काय, जे पण आपले मोशन्स होत होते ते कसे होते? हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये होते. कसे होते? हॉरिझॉन्टल, म्हणजे अशा प्लेनमध्ये. बट जर तुमचं मोशन असं वर्टिकल प्लेनमध्ये होत असेल, कसं वर्टिकल प्लेनमध्ये होत असेल, तर पूर्ण सिस्टीम चेंज होतात. काय होतात? सिस्टीम चेंज होतात. तर ते आपल्याला बघायचं आहे की वर्टिकल मोशनमध्ये काय काय चेंजेस होतात. ओके, सो आज आपण काय बघणार आहे की सर्क्युलर मोशन. बरं, अजून एक पॉईंट, जे हॉरिझॉन्टल ह्याच्यामध्ये होते, ओके, जे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये होते त्याच्यामध्ये आपली वेलॉसिटी कॉन्स्टंट होती. काय? वेलॉसिटी कॉन्स्टंट होती. आता वर्टिकलमध्ये आपली वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही. काय? वेलॉसिटी कॉन्स्टंट राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे असं फिरणार. ओके, आत्तापर्यंत जे बघत होतो ते असे फिरत होते. ओके, ह्या प्लेनमध्ये होते. काय? ह्या प्लेनमध्ये होते. आत्ता कसं फिरणार आहे? असं. समजलं? बरं, डायग्रामला स्टार्ट करूया म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, सपोज हा सर्कल आहे. ओके, आता आपलं काय होतं की असा जे आपलं ऑब्जेक्ट आहे ते फिरत आहे. सपोज मी काय घेतलं आहे, इथं हे सेंटर आहे, इथून काय केलं, एक स्ट्रिंग ट्राय केली आहे आणि इथे एक मास ऑफ ह्याचं किती आहे? मास एम. ओके, हे जॉईंट केलं आहे आणि ह्याला काय करतोय? असं फिरवतोय, सर्कलमध्ये फिरवतोय. समजलं? तर आता ह्या मासचे 3 पोझिशन असतील. तुमच्या बुकमध्ये ABCD दिलं असेल, बट आपण जरा वेगळ्या प्रकारे जाऊया. ओके, आता हे डेरिव्हेशन तर तुम्हाला येणार नाही, हे फिक्स लिहून देतो तुम्हाला, हे डेरिव्हेशन येणार नाही. खरं कन्सेप्ट नीट अंडरस्टँडिंगसाठी आपण काय करूया, ह्याचे नाव थोडेसे चेंज करूया, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघूया आपण. ओके, म्हणजे कसे आपल्याला हायर लेवलचे प्रॉब्लेम्स पण सुटतील. ओके, तर ही जी ही लोएस्ट पोझिशन आहे. ओके, ही मिड पोझिशन आहे आणि ही अप्पर पोझिशन आहे. ओके, इथली जी पोझिशन असते तुमच्या इथं कसं दिलं असेल? ABCD असं दिलं असेल, बरोबर? टेक्स्टबुकमध्ये काय ABCD. स्टार्ट त्यांनी अप्पर पोझिशनवरनं केलं, आपण लोअर पोझिशनवरनं करायची. ओके, तर इथं काय आहे? लोअर पोझिशन. तर ह्या पोझिशनचं नाव मी L देतो. काय देतो? लोअरचं L. ओके, ह्या पोझिशन काय? अप्पर पोझिशन, त्याला मी U म्हणतो. आणि ही पोझिशन काय? मिडल, त्याला आपण M म्हणूया. ओके, म्हणजे आपण पोझिशनच्या नावावरनं जरा नीट लक्षात राहतं आपल्या. ओके, लोअर पोझिशन, अप्पर पोझिशन, मिडल पोझिशन. ओके, बरं, आता हा जो बॉब आहे, ओके, ह्याला मी काय घेतो? वेलॉसिटी देतो. काय देतो? वेलॉसिटी देतो. आणि ह्या बॉबची वेलॉसिटी ॲट दिस पॉईंट. आता हा जर बॉब असा फिरत असेल, ओके, तर ह्याची वेलॉसिटी कायम चेंज होत असणार. काय? कायम चेंज होणार. काय होणार? कायम चेंज होणार. समजलं? बरं, तर ह्याची वेलॉसिटी मी काय म्हणणार? VL म्हणणार. काय म्हणणार? VL वेलॉसिटी, लोअर पोझिशनची वेलॉसिटी VL. ओके, हा बॉब काय करतो? असं वरती जातो. ओके, आणि ह्या पोझिशनला पोहोचतो. समजलं? असं वरती जातो आणि ह्या पोझिशनला पोहोचतो. समजलं? हे रेडियस काय याचा? R आहे, तर हे पण R असणार. ओके, आणि इथं ओके हे मोशन कसं करत आहे? असं मोशन करत आहे. समजलं? ह्या डायरेक्शननं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कसं करतं आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर स्टार्टिंगला वेलॉसिटी ह्या डायरेक्शनला असणार, नंतर वेलॉसिटी ह्या डायरेक्शनला. इथली वेलॉसिटी काय म्हणणार? VU म्हणणार. काय म्हणणार? VU, अप्पर वेलॉसिटी. काय म्हणणार? अप्पर वेलॉसिटी. आता जरा ह्या पोझिशनला आपण फोर्सेस काढूया, कोणकोणते फोर्सेस आहेत. ओके, बरं, ही काय? स्ट्रिंग आहे. काय आहे? स्ट्रिंग आहे. तर इथं काय असणार? टेन्शनल फोर्स असणार. काय असणार? टेन्शनल फोर्स विच इज डायरेक्टेड इनवर्स. ओके, आणि दुसरा कुठला? ह्याचा मास आहे, तर L. ओके, आणि ह्याचा मास M. ह्याच्यावर इथं काय मास आहे, तर ह्याच्यावर काय पडणार? ग्रॅव्हिटेशनल फोर्स पडणार. तो काय असणार? mg. काय असणार? mg. ओके,
बर, हे काय परफॉर्म करत आहे, सर्क्युलर मोशन करत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं तर सर्क्युलर मोशनमध्ये एक फोर्स कन्फर्म असतो, कोणता, सेंट्रिपिटल फोर्स. कोणता, सेंट्रिपिटल फोर्स और सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणू शकता तुम्ही. काय म्हणू शकता, सेंट्रीफ्युगल फोर्स. जर तुम्ही बघितलं सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो, इट इज ऑलवेज ॲक्टिंग आउटसाइड. कसा असतो, ऑलवेज ॲक्टिंग आउटसाइड. त्याला मी FC म्हणू. काय म्हणू, FC. ओके. जर तुम्ही हे इक्वेट केला, ओके, आता बघा ह्या खालचे फोर्सेस ओके इक्वेट टू अप्पर फोर्सेस. ओके ओके. तर इकडे बघा आपण असं लिहू शकतो मग FC प्लस MG इज इक्वल टू T. काय, FC प्लस MG इज इक्वल टू T. आता T कोणता आहे, लोअर पोझिशन, म्हणून आपण TL म्हणूया. तर TL इज इक्वल टू काय येतं, इकडे बघा TL इज इक्वल टू FC. FC म्हणजे काय, सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स कसा लिहितो, MR स्क्वेअर सॉरी MV स्क्वेअर बाय R. कसा, MV स्क्वेअर बाय R. ओके, प्लस MG. काय, प्लस MG. समजला. आता V स्क्वेअर. ओके, तर V कोणता असणार, VL असणार. ह्या पॉइंटचा वेलोसिटी, तर ती किती असणार, VL. किती असणार, VL. हे इक्वेशन नंबर 1 झाला. समजलं, हे इक्वेशन नंबर 1 झालं. काही प्रॉब्लेम. आता जे आपलं ऑब्जेक्ट आहे ते इथनं वरती गेलं, ओके, आणि ह्या पोझिशनला आलं. ओके, ह्या पोझिशनला वेलोसिटी किती आहे, U आहे. आणि ह्याचं आता बघा ही अशी स्ट्रिंग असणार आपली ह्या पोझिशनला आल्यावर. ओके, ह्याचं टेन्शन कुठं असणार, खालती. बरोबर, टेन्शनल फोर्स खालती. टेन्शनल फोर्स खालती लिहितो जरा. हा काय असणार, टेन्शनल फोर्स असणार. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण ह्याचा ऑफ मास, ह्याचं काहीतरी मास आहे ना, तो कुठं असणार, खालती असणार. बरोबर, MG. ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय असणार, खालती असणार. इथलं टेन्शन आहे त्याला मी काय म्हणू, TU म्हणू. ओके, ह्या पॉईंटचं जे टेन्शन आहे त्याला मी काय म्हणणार, टेन्शन ॲट U पॉईंट. टेन्शन ॲट U पॉईंट. ओके, आणि ह्याचं जे सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, सेंट्रीफ्युगल फोर्स कुठं असतो, आउटसाइड असतो. आउटसाइड म्हणजे कुठं असणार, ह्या बाजूला. ओके, FC. ओके, तर हे ॲट पॉईंट. ओके, ॲट पॉईंट. कोणता पॉईंट आहे हा, L. कोणता आहे, ॲट पॉईंट L. ओके, आता सेकंड ॲट पॉईंट, ॲट पॉईंट U. ओके, अप्पर पोझिशन. काय, ॲट पॉईंट U अप्पर पोझिशन. जर तुम्ही बघितला की वरती फक्त कोणता फोर्स आहे, FC आहे, आणि खालती काय, MG आणि TU आहे. काय आहे, MG आणि TU आहे. तर मी असं लिहू शकतो की FC इज इक्वल टू, ओके, आपण काय होतात, हे फोर्सेस बॅलन्स होतात. काय होतं ते, फोर्सेस बॅलन्स होतात. आता जर फोर्सेस बॅलन्स होत असले म्हणजे काय, अपसाइडचे फोर्सेस इज इक्वल टू डाऊन साइडचे फोर्सेस. अपसाइडला फोर्स कोणता आहे, FC आहे. ओके, दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि डाऊन साइडला काय, MG आणि TU. ओके, तर काय येणार, MG प्लस TU. तर इथनं मी TU घेतो फक्त. TU इज इक्वल टू MG ह्या बाजूला जातं, आणि FC काय असतं आपलं, MV स्क्वेअर अपॉन R. काय असतं, MV स्क्वेअर अपॉन R. आणि MG ह्या बाजूला जातं, हे काय येतं, मायनस MG. आता V कोणतं असणार आहे, वेलोसिटी ॲट U. वेलोसिटी ॲट U कशाने डिनोट केले, VU न केले. कशाने डिनोट केले, VU न. समजलं, काही प्रॉब्लेम. हे इक्वेशन काय झालं, 2 झालं. हे इक्वेशन काय झालं, 2 झालं. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. आय होप तुम्हाला एवढं समजतंय. ओके, काही प्रॉब्लेम. बर, आता सपोज, ओके, सपोज मी इथनं एवढीच वेलोसिटी दिली की ती काय होते की आपलं हे इथंपर्यंत जातंय. ओके, तर आता इथंपर्यंत वरती जाते म्हणजे काहीतरी टेन्शन असणार. बरोबर, ह्या पॉइंटमध्ये काहीतरी टेन्शन, ह्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन असणार. समजलं, ह्या स्ट्रिंगमध्ये काय असणार, काय सम अमाऊंट ऑफ टेन्शन असणार. सपोज जर टेन्शन 0 झाला ॲट दिस पॉइंट, ओके, तरी पण काय होणार, सर्क्युलर मोशन राहील. काय, तरी पण आपलं सर्क्युलर मोशन राहील. का सांगतो, जर टेन्शन 0 झालं म्हणजे, टेन्शन 0 झालं म्हणजे हा एक फ्री पार्टिकल झाला. इथं काय, हा पार्टिकल काय, बाउंडेड. बाउंडेड म्हणजे त्याला आपण स्ट्रिंगनं बांधून ठेवलेलं आहे. बाउंडेड म्हणजे काय असतं, स्ट्रिंगनं बांधून ठेवणं, त्याला आपण काय म्हणतो, बाउंडेड. आता टेन्शन 0 झालं म्हणजे हा पार्टिकल काय झाला, फ्री पार्टिकल झाला. काय झाला, फ्री पार्टिकल. खरं त्याची काहीतरी वेलॉसिटी आहे, तो काय करेल, ह्या बाजूला असं जायला बघेल, म्हणजे ह्या डायरेक्शनला जायला बघेल.
बट जरी फ्री पार्टिकल आहे त्याला स्ट्रिंग बांधलेली आहे, काय आहे आपली स्ट्रिंग बांधलेली आहे, बरोबर, स्ट्रिंग बांधलेली आहे. जरी लूज झाली असेल, टेन्शन झिरो म्हणजे हे स्ट्रिंग लूज झाली. आता हे ह्या बाजूला जायला स्टार्ट करणार. ओके, तर काय होईल, जसं हे थोडंसं पुढे जाणार. ओके, थोडंसं सपोज ह्या इथं असं पुढे गेलं. ओके, इथं डॉटेड बनवतोय, इथं पुढे गेलं तर आपली स्ट्रिंग काय होऊन जाईल, टाईट होऊन जाईल. काय होऊन जाईल, टाईट होऊन जाईल. आणि अगेन टेन्शन विल अपियर इन द स्ट्रिंग. काय, अगेन द टेन्शन विल अपियर इन द स्ट्रिंग. आय होप तुम्हाला दिसतंय हे. ओके, अगेन द टेन्शन विल अपियर इन द स्ट्रिंग. म्हणजे काय, जर इथं टेन्शन जर झिरो असेल त्यावेळेस जर मी वेलॉसिटी काढली तर ती काय असणार, आपली मिनिमम वेलॉसिटी असणार टू रीच दिस पॉइंट. ओके, ती काय असणार, आपली मिनिमम वेलॉसिटी असणार. ओके, तर जर आपण टेन्शन झिरो केलं ह्या इक्वेशन मध्ये, इफ, ओके, काय, इफ टी इज इक्वल टू झिरो, ओके, टी यू इज इक्वल टू झिरो, इथं जर झिरो टाकलं तर काय होतं बघा, एम व्ही यू स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी इज इक्वल टू झिरो. इथं झिरो टाकलं तर ही टोटल टर्म काय होईल, झिरो. तर मायनस एम जीला त्या बाजूला पाठवा तर काय येतं, एम व्ही यू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू एम जी. ओके, एम एम कट होतो तर व्ही यू स्क्वेअर इज इक्वल टू, ओके, काय येतं बघा, व्ही यू स्क्वेअर इज इक्वल टू आर मी इकडे पाठवतो, काय येतं, आर जी येतं. काय येतं, आर जी येतं. तर याच्यातनं मला काय भेटतं, व्ही यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी. ओके, तर व्ही यू मिनिमम वेलॉसिटी किती राहते आपली, इथं इथली वेलॉसिटी किती राहते, अंडर रूट ऑफ आर जी राहते. फक्त किती राहते, अंडर रूट ऑफ आर जी. एवढं कळालं, आय होप हे तुम्हाला कळालं असणार. हे इक्वेशन आपलं 3 झालं. काय झालं, 3 झालं. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बर, आता जर तुम्ही बघितला हे जे सिस्टीम आहे, ओके, वर्टिकल सर्क्युलर मोशन, हे कन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अंडर ऍक्ट होत आहे. कोणत्या फोर्सच्या अंडर, कन्झर्वेटिव्ह फोर्स. अशा फोर्समध्ये काय होतंय, कन्झर्वेटिव्ह फोर्स कोणता येतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, युनिफॉर्म आहे सगळीकडे, म्हणून आपण याला कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतो. आता अशा फोर्सच्या अंडर जर मोशन होत असेल तर एनर्जी काय असते आपली, कन्झर्व असते. काय असते, एनर्जी कन्झर्व. आता सपोज हे ग्राउंड लेवल आहे आणि हे हायर लेवल आहे, हे कुठे आहे, ग्राउंड लेवलला. ओके, तर इथं जी ह्या पार्टिकलची एनर्जी असणार तीच एनर्जी इथं असणार, बरोबर. एनर्जी कन्झर्व म्हणजे काय, एनर्जी इज कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे काय, इथं जी एनर्जी असणार तीच इथं असणार मोशन झाल्यावर, बरोबर. तर मी असं म्हणू शकतो की बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ओके, बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲट पॉइंट एल अँड यू. कोणत्या पॉइंटला, ॲट पॉइंट एल अँड यू. ओके, कुठं, एल आणि यू त्या पॉइंटला काय होतंय सांग बघा. आपण काय करणार, इथं जी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी असेल ती इक्वल टू कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी करायचं. इथं कायनेटिक एनर्जी आपण काय लिहिणार, के ई एल. ओके, लोअर पॉइंटची कायनेटिक एनर्जी प्लस इथं पोटेन्शियल एनर्जी आपण यू ई न डिनोट करतो. एल इज इक्वल टू kinetic energy at this point plus potential energy at this point. Okay, kinetic energy at upper level plus potential energy at upper level. Okay, मला सांगा हे काय ग्राउंड लेवलला आहे, काय आहे ग्राउंड लेवलला आहे. ओके, ग्राउंड लेवलला पोटेन्शियल एनर्जी काय असते, झिरो असते, बरोबर. ग्राउंड लेवलला पोटेन्शियल एनर्जी झिरो असते. मग इथं जी पण एनर्जी असणार ती कोणती असणार, कायनेटिक एनर्जी असणार. कोणती असणार, कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ एम व्ही स्क्वेअर. काय असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर. बट वेलॉसिटी किती आहे इथं, व्ही एल आहे, तर इथं मी एल लिहिणार प्लस झिरो. पोटेन्शियल एनर्जी काय, झिरो. इथं कायनेटिक एनर्जी काय असणार, परत आपण लिहिणार हाफ एम व्ही स्क्वेअर. आता व्ही स्क्वेअर आहे तर वेलॉसिटी काय असणार, व्ही यू असणार. किती असणार, व्ही यू. समजलं, प्लस पोटेन्शियल एनर्जी किती असणार. आता बघा
ह्याचं हाईट किती चेंज झाल्या, एवढी चेंज झाल्या, बरोबर, एवढी हाईट चेंज झाली. आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे काय, mgh. ओके, तर एवढी हाईट चेंज झाल्या. तर हाईट बघा किती आहे, r प्लस r किती आहे, 2r. तर आपण काय लिहिणार, mg इंटू 2r, बरोबर, mg इंटू 2r. ओके, आता जर तुम्ही नीट बघितला, m आणि m कॅन्सल होतो, काय होतो, m आणि m कॅन्सल होतो. ओके, तर इथं काय होतं बघा, मी काय करतो, टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करतो. तर हा 2 जाईल, बरोबर, काय राहतं मग, VL स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, हा 2 जाणार, काय येणार, VU स्क्वेअर. ओके, प्लस इथं 2 मल्टिप्लाय करणार, 2 इंटू 2 काय येणार, 4GR येणार, काय येणार, 4GR. ओके, आता बघा VU स्क्वेअर. ओके, VU स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, इथं काढली आपण. VU स्क्वेअर काय आहे, इज इक्वल टू RG. और VU ची व्हॅल्यू काय, अंडर रूट ऑफ RG. याला स्क्वेअर केलं की काय भेटतं, RG भेटतं. तर मी VU स्क्वेअरच्या जागी टाकू शकतो. तर VL स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं, RG प्लस 4RG प्लस 4GR. ओके, तर हे किती येतं, 5RG येतं. किती येतं, 5RG. तर इथं लिहितो हा मी, ह्याच्या पुढचं इथं लिहितो, नीट लक्ष द्या. तर इथं काय येतं, VL इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5RG. समजलं, VL ची व्हॅल्यू काय येते, इथं मिनिमम व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, VL इज इक्वल टू 5RG. म्हणजे इथून जर VL इज इक्वल टू 5RG जर मी दिली तरच हे सर्क्युलर मोशन क्रिएट होणार, अदरवाइज नाही होणार. इथनं 5RG व्हेलॉसिटी देणार मी आणि इथं जाऊन ती व्हेलॉसिटी किती होणार, अंडर रूट ऑफ RG होणार. ओके, इथनं किती देणार, अंडर रूट ऑफ 5RG देणार इथून लोएस्ट पोझिशन वरनं, आणि वरती गेल्यावर किती होणार, ती अंडर रूट ऑफ RG होणार. एवढं समजलं. ही मिनिमम वेलोसिटी लागते मला जर सर्क्युलर मोशन क्रिएट करायचं असेल तर. ह्याच्यापेक्षा जर कमी असली, सपोज अंडर रूट ऑफ 4RG असली, तर सर्क्युलर मोशन होणार नाही. आपला बॉल इथं कुठेतरी जाणार आणि काय होणार, टेन्शन 0 होऊन जाणार आणि तो बॉल असा कुठेतरी जाईल. ओके, तो असा पॅराबॉलिक्स हे करत कुठेतरी खालती पडून जाईल. समजलं, स्लॅग होऊन जाईल. त्याला आपण काय म्हणतो, स्लॅग ऑफ स्ट्रिंग. काय म्हणतो, स्लॅग ऑफ स्ट्रिंग. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. तर हे लिहून घ्या. मी जरा कॅमेरा बघतो, चालतोय का आपला, ठीक आहे, लिहिलेलं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. हे लिहून घ्या, मी रफ करत आहे आणि ह्याच्यानंतर पुढचं बघूया आपण. ओके, हे झालं 2 पॉईंट्स. आपल्याला थर्ड पॉईंट पण काढायचं आहे. ओके, 2 पॉईंटच्या इथं वेलॉसिटी झालेली आहे. रफ करू. ओके, हे रफ करतो मी, मला ह्याच्यातल्या काही गोष्टी पाहिजे. ओके, ते पण डिफाईन करून घेऊया आपण. हे रफ करतो. बर, आपल्याला काय काय भेटले बघा. एक तर VL भेटलाय आणि VU भेटली आहे. काय, VU इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG हे भेटलंय आणि VL इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5RG. समजलं. तर आपल्याला बघा इथं VL ची व्हॅल्यू भेटलेली आहे, तर इथं आपण टाकलं. ओके, ह्या इक्वेशन मध्ये टाकलं तर आपल्याला टेन्शन भेटणार. ओके, तर TL किती भेटतं बघा. तर मी जर VL ची व्हॅल्यू इथं टाकलं, ह्या इक्वेशन मध्ये टाकलं VL ची व्हॅल्यू, तर काय येतं बघा, TL इज इक्वल टू, मी इक्वेशन लिहून घेतो पहिला, MVL स्क्वेअर अपॉन R प्लस mg. आणि आपलं व्हॅल्यू काय, VL ची, VL इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5RG आहे. बरोबर, हे इथं टाका, काय येतं बघा, TL इज इक्वल टू काय येतं, M इंटू, आता ह्याचं काय VL स्क्वेअर आहे, तर हे काय होणार, अंडर रूट जाणार, काय येतं 5RG. काय येतं, 5RG अपॉन R. बरोबर, R कट होतो आणि प्लस mg. तर इथं काय वाचतं बघा, 5mg वाचतं. तर TL काय राहतं, 5mg प्लस mg किती येतं, 6mg येतं. ओके, तर टेन्शन ॲट लोअर पॉईंट, काय म्हणणार मी, टेन्शन ॲट लोअर पॉईंट इज इक्वल टू 6mg. किती असतं, इज इक्वल टू 6mg. समजलं, काही प्रॉब्लेम. ओके, आता टेन्शन ॲट अप्पर पॉईंट. आता टेन्शन ॲट अप्पर पॉईंट आपण काय घेतलं, तर टेन्शन ॲट अप्पर पॉईंट कन्सिडर केलं तर 0. आता 0 येते का बघूया. ओके,
काय ते 0 येतं की बघूया. समजलं, टेन्शन ॲट अप्पर पॉईंट 0 आलं पाहिजे तरच आपलं हे बरोबर असणार, नाही तर चुकीचं असणार. तर टेन्शन ॲट अप्पर पॉईंट टी यू काय आहे mvu² अपॉन r मायनस mg. ओके, आणि वेलोसिटी ॲट अप्पर पॉईंट काय vu काय आहे √ऑफ rg आहे. काय आहे √ऑफ rg. तर इथं टाका. तर हे काय येतं vu² आहे आणि हे काय v आहे, तर हे काय येतं √ साईन गायब होते. तर इथं काय येतं rg अपॉन r मायनस mg. rg कट होतो, सॉरी r कट होतो, mg. ओके, काय राहतं mg मायनस mg मायनस mg काय येतं 0. तर tu काय येतं 0. ओके, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये काय केलंय, डिफरन्स इन द टेन्शन ॲट लोअर पॉईंट आणि अप्पर पॉईंट. अप्पर पॉईंट त्यांनी ए घेतलेला आहे आणि लोअर पॉईंट काय घेतलाय बी. मी हे पण सांगतो. तर टेक्स्टबुकमध्ये त्यांनी एक इक्वेशन काढलंय, काय टीबी मायनस टी ए काढलं असेल त्यांनी. काय टीबी मायनस टी ए इज इक्वल टू 6mg हे इक्वेशन काढलंय त्यांनी. आता हे इक्वेशन कसं येतं तुम्हाला दाखवतो. आता टी ए काय बघा अप्पर पॉईंट आहे आणि टी बी काय लोअर पॉईंट आहे. ओके, तर हे इक्वेशन कसं आलं. ओके, बरं, टी आपल्याला काय करायचं आहे लोअर मायनस हायर करायचं आहे. बरोबर, काय करायचं आहे लोअर मायनस हायर. तर टी लोअर किती आहे आपलं 6mg. बरोबर, तर टी लोअर मायनस टी अप्पर. ओके, तर टी लोअर किती आहे 6mg. बरोबर, किती आहे 6mg मायनस टी लोअर किती आहे 0. तर किती येतं हे 6mg. ओके, तर लक्षात ठेवताना असं ठेवायचं टी लोअर मायनस टी हायर काय आहे टी लोअर मायनस टी हायर इज इक्वल टू 6mg. किती आहे 6mg. समजलं, टी लोअर पण 6mg आहे आणि ह्या दोघांचा टेन्शन पण किती असतं 6mg असतं. ओके, जेव्हा इथं टेन्शन 0 असणार. ओके, और वेलोसिटी इज इक्वल टू VL phi rg असणार. अगर जर वेलोसिटी phi rg च्या वरती असली तर इथं आपल्याला TU ची व्हॅल्यू भेटते. ओके, TU ची 0 व्हॅल्यू भेटणार नाही. काय TU ची 0 व्हॅल्यू भेटणार नाही. बट ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स जो असणार, काय ह्यांच्या दोघांमधला जो डिफरन्स असणार तो 6mg असणार. एवढं लक्षात ठेवायचं. काय जरी वेलोसिटी 10 सपोज इथं 10 rg झाली. ओके, VL इज इक्वल टू 10 rg, तर इथं जे टेन्शनच्या व्हॅल्यूज आहेत त्या चेंज होतील. काय होतील टेन्शनच्या व्हॅल्यूज चेंज होतील. बट ह्यांच्या दोघांचा डिफरन्स आहे. ओके, ह्या दोघांचा डिफरन्स तो 6mg असणार, चेंज होणार नाही. ओके, म्हणून हे इक्वेशन आपण घेतोय, अदरवाईज घ्यायची गरज नसती. समजलं, ह्या दोघांचा डिफरन्स त्याच्यासाठीच घेतोय कारण तुम्हाला एक शॉर्टकट भेटतं. तुम्हाला जर इथलं टेन्शन काढलं तर इकडलं टेन्शन तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ह्याच्यापेक्षा 6 कमी आहे. ओके, सपोज इथं जर टेन्शन T इज इक्वल टू 15mg आलं. ओके, तर इथलं टेन्शन किती असणार ह्याच्यातनं 6 मायनस करायचं. तर 6mg मायनस केलं, किती केलं 6mg मायनस केलं. हे काय झालं टी लोअर. तर टी अप्पर किती येतं ह्याच्यातनं 6 मायनस केल्यावर काय येतं 9mg येणार. किती येणार 9mg येणार. समजलं, असं शॉर्टकट आहे तो. ऍक्च्युली ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो. समजलं, प्रत्येक वेळेस इथं 0 असणार ही नाही. आपण कन्सिडर केलं की इथं 0 होतंय टेन्शन. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. हे रफ करतोय मी सगळं आता. ओके, हे लिहून घ्या. ओके, इथनं परत लिहायला स्टार्ट करा. ओके, या पॉइंट पासून इथून खालती लिहून घ्या. ओके, आणि हे इक्वेशन पार्ट राहू द्या. ओके, रफ करतोय मी आता हे. साइड बाय साइड तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा. काही डाऊट येत असतील तर ट्राय टू कॉन्टॅक्ट मी. ओके, सरांकडनं फोन घेऊन मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे जे डाऊट्स असतील ते मी क्लिअर करत जाईल. ओके, मेसेज केला व्हॉट्सॲपवर तर मी तुमचा रिप्लाय देईल. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याचा रिप्लाय देईल. ओके, सो ट्राय टू कॉन्टॅक्ट मी इफ यू हॅव डाऊट्स. इफ देर आर नो डाऊट्स देन वेल अँड गुड. ओके, बरं, आता अप्पर मोस्ट पॉईंट झालं. आता आपण लोअर पॉईंट बघूया, सॉरी मिडल पॉईंट बघूया. ओके, सपोज मी इथं पुश केलं आणि माझं जे
हे जे मास आहे ओके हे इथं आलं ओके, त्याचं टेन्शनची डायरेक्शन काय असणार, टी असणार ओके ह्या डायरेक्शनला, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जी ह्या डायरेक्शनला असणार ओके. इथं पॉईंट एम इथं लिहितो मी ओके. आणि आपला जो फोर्स असणार कोणता, सेंट्रीफ्युगल फोर्स, तो बाहेर ओढत असणार. काय असणार, बाहेर ओढत असणार. आता जर तुम्ही नीट बघितलं आपला जो टेन्शन आहे ह्या केसमध्ये बघा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण काय होत होता की ऍक्ट होत होता सेंट्रीफ्युगल फोर्ससाठी. ह्या केसमध्ये पण सेंट्रीफ्युगल फोर्ससाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत होता. बट ह्या केसमध्ये काय होतं की टेन्शन आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये आहेत ओके, परपेंडिक्युलर टू इच अदर. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट प्ले अ रोल फॉर सेंट्रीफ्युगल फोर्स. कशासाठी, सेंट्रीफ्युगल फोर्ससाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत नाही. आता फक्त टेन्शनच आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्स देतो. काय देतो, सेंट्रीफ्युगल फोर्स देतो. तर मी आपण इथं ऍट पॉइंट बी असं म्हणू शकतो. काय, ऍट पॉइंट एम ओके, ऍट पॉइंट एम आपण असं म्हणू शकतो TM ओके, टेन्शन ऍट एम इज इक्वल टू, टेन्शन ऍट एम इज इक्वल टू काय म्हणू शकतो, एम व्ही स्क्वेअर एम अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर एम अपॉन आर. व्ही कोणता आहे, इथं जी वेलॉसिटी असणार ओके. सपोज जर बॉल वरती जात असेल तर ह्या डायरेक्शनला, ह्या बाजूला वेलॉसिटी असणार आपली. समजलं, व्ही एम ह्या बाजूला वेलॉसिटी असणार. कळालं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात ओके. जर ह्याचं टेन्शन काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, परत लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन बघायला लागणार आहे. आता जर बघितलं आपण की आपलं जे ऑब्जेक्ट आहे ते किती हाईटनं वरती गेलं आहे ओके. आपण काय करत असतो, हाईट काढत असतो, हाईट फ्रॉम दी ग्राउंड लेवल. तर हाईट फ्रॉम दी ग्राउंड लेवल किती येणार आहे, एवढी हाईट येणार आहे बरोबर. ही एवढी हाईट येणार आहे त्याची बरोबर, इथून ते इथं. तर ही लेंथ इक्वल टू आर आहे बरोबर, ही लेंथ इक्वल टू आर आहे ओके. मग आपण काय करूया, बाय युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ॲट पॉइंट एम ओके. कोणत्या पॉइंटला, एम ओके. काय येणार आपलं, कायनेटिक एनर्जी ॲट लोअर प्लस पोटेन्शियल एनर्जी ओके ॲट लोअर इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट मिडल पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट मिडल पॉइंट ओके. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की हे काय ग्राउंड लेवल आहे, ग्राउंड लेवलला पोटेन्शियल एनर्जी 0 असते. तर हिची व्हॅल्यू काय ना 0. तर काय असतं, फक्त हाफ रिअली सॉरी, तुमचे कान फाटले असतील, सॉरी एकदम ओके. तर काय येतं, हाफ एम ओके. इथलं जे वेलॉसिटी आहे, इथली वेलॉसिटी काय आहे आपली, VL आहे. काय आहे, VL. तर काय लिहिणार, VL स्क्वेअर. काय लिहिणार, VL स्क्वेअर. समजलं, प्लस 0 काय, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आहे मिडल पोझिशन. मिडल पोझिशनची कशी लिहिणार आपण, हाफ एम VM स्क्वेअर ओके, प्लस पोटेन्शियल एनर्जी काय लिहिणार. आता बघा एवढी हाईट झालेली आहे, मग पोटेन्शियल एनर्जी आपण कसं काढतो, mgr. तर mgr येणार इथं, किती येणार, mgr ओके. तर जर हे m कॅन्सल होऊन जातं, इथं मल्टिप्लाय बाय 2 करतो आपण. काय करतो, टोटली मल्टिप्लाय बाय 2 करतो. तर इथं काय येतं, VL स्क्वेअर इज इक्वल टू VM स्क्वेअर प्लस 2gr ओके. काय प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलं. बट आता VL ची व्हॅल्यू काढली ती आपण. VL ची व्हॅल्यू काय होती, √5 rg होती. काय होती, √5 rg. इथं टाकलं तर काय येतं, VL स्क्वेअर आहे, VL ची व्हॅल्यू आहे. तर हे काय येतं, अंडररूट जातं. इथं काय येतं, 5gr लिहूया आपण, और rg लिहा, काही लिहा ओके. gr rg कसे लिहिलं तरी चालतं. 5gr ओके इज इक्वल टू VM स्क्वेअर प्लस 2gr ओके. तर हे इकडं पाठवलं तर VM स्क्वेअर किती येतं, 3gr येतं ओके. हे इकडं गेलं तर 5 - 2 3gr ओके. तर VM ची व्हॅल्यू किती येते, √3gr ओके. हे पाठ करायची, काय करायचं, पाठ करायचं. समजलं.
ओके. आता टेन्शन ॲट दिस पॉईंट व्ही बघायचं आहे. तर तुम्हाला काय व्ही एमची व्हॅल्यू भेटली ती इथं टाका. तर टी एम किती येतं आपलं, टी एम इज इक्वल टू एम व्ही, इथं काय व्ही एम स्क्वेअर आहे, तर हे काय ना अंडर रूट जाणार, तर काय येतं 3 GR अपॉन आर येतं. काय येतं, आर कॅन्सल होतं, इथं काय येतं 3mg येतं. किती येतं, 3mg येतं. आणि टेन्शन, डिफरन्स ऑफ टेन्शन बिटवीन दिस पॉईंट अँड दिस पॉईंट, ओके, दॅट इज टी लोअर मायनस टी मिडल. ओके, टी लोअर मायनस टी मिडल इज इक्वल टू, टी लोअरचं किती होतं 6mg होतं. किती होतं 6mg, तर किती 6mg मायनस 3mg, हे किती आलं 3mg. ओके, तर हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. टी लोअर म्हणजे ह्या दोघांचं टेन्शनचं डिफरन्स हा कधी पण 3mgच असणार. ह्याच्यापेक्षा जास्त होणार नाही, ह्याच्यापेक्षा कमी होणार नाही. ओके, किती असणार 3mg. सपोज इथे किती आहे 15mg आहे, तर इथे किती असणार 12mg असणार. किती असणार 12mg. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. सपोज तुम्हाला त्यांनी इथं विचारलं, तर जे एमच्या क्वांटिटीज आहेत त्या सेम इथं, सपोज इथं पी पॉईंट असला, त्या पी पॉईंटला असणार. समजलं, ज्या एमच्या क्वांटिटीज आहेत त्या सेम पी पॉईंटला असतील. ओके, तर हे लिहून घ्या. ओके, आय होप तुम्हाला हे समजतंय. हे लिहून घ्या सगळं. आता आपल्याला एक आर्बिट्ररी पोझिशनला करायचं आहे. आणि थोडेसे अजून कन्सेप्ट नीट बघून घ्यायचे आहेत. ओके, रफ करूया. ओके, चला रफ करतो. बर, स्टार्ट करायचा. आता आपण काय करूया, एक रिकॅप घेऊया. कशाचा, आता जे केलंय ना त्याचा कसं लर्न करायचं ते सांगतो तुम्हाला ह्याच्यात. ओके, हे आपलं सर्कल आहे. आपल्याला लाईनच मारता येते भावा, सर्कल बिकल बनत नाही आपल्याकडनं. ओके, ठीक आहे, जसा बनलाय तसा बनलाय, ऍडजस्ट करा तुम्ही, मला नाही माहिती. हे काय लोअर पॉईंट आहे. काय आहे लोअर पॉईंट, हे अप्पर पॉईंट, हे मिडल पॉईंट. ओके, तर इथं जे वेलॉसिटी असते, ओके, इथं मिनिमम वेलॉसिटी, हे कशासाठी आहे, मिनिमम वेलॉसिटी आहे. ओके, मिनिमम वेलॉसिटी इथं किती पाहिजे, VL इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 5RG. ओके, इथं वेलॉसिटी मिनिमम किती पाहिजे सर्क्युलर मोशनसाठी, VM इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 3RG. ओके, आणि इथं वेलॉसिटी किती पाहिजे, VU इज इक्वल टू अंडर रूट ऑफ RG. जर तुम्ही इथं बघितला, इथं काय 5, इथं 3, इथं 1. ओके, हे काय आहेत ऑड नंबर्स आहेत. काय आहेत ऑड नंबर्स. तर वरतून खालती येते असं विचार करा. तर 1, 3, 5 अंडर रूट ऑफ RG हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके, अंडर रूट ऑफ RG हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. इथं टेन्शन काय असतं, TU इज इक्वल टू 0. मिनिमम टेन्शन, इथं कमीत कमी टेन्शन TU इज इक्वल टू 0. इथं टेन्शन किती असतं, TM इज इक्वल टू 3mg असतं. आणि इथं टेन्शन किती असतं, TL इज इक्वल टू 6mg. ओके, हे मिनिमम टेन्शन आहे. हा मिनिमम टेन्शन, ह्याच्यापेक्षा जास्त असू शकतं. ओके, जास्त असू शकतं, हे पण तुम्हाला क्लिअर करतो. बट ह्यांच्यामधला डिफरन्स हे कधी पण सेम असतो. दॅट इज TL मायनस TU इज इक्वल टू 6mg आणि TL मायनस TM इज इक्वल टू 3mg.
हे फिक्स असणार. ओके, ह्यांच्या दोघांमधला डिफरन्स फिक्स असणार. खरं टेन्शन व्हॅरी होऊ शकतं. वेलॉसिटी व्हॅरी झाली तर टेन्शन आपलं व्हॅरी होऊ शकतं. समजलं? हे लक्षात ठेवायचं. ह्याला असं लक्षात ठेवायचं. ओके, ॲट हायेस्ट पॉईंट वेलॉसिटी किती असते? मिनिमम वेलॉसिटी अंडर रूट ऑफ आर जी. हे आणि खालती काय असते? लोएस्ट पॉईंट अंडर रूट ऑफ 5 आर जी. ह्याच्यापेक्षा जर कमी वेलॉसिटी दिला तर आपला जो बॉल आहे तो काय होतं? असा वरती जातो आणि इथून काय होतं? आपली जी स्ट्रिंग आहे ती अशी स्लॅग होऊन जाते. काय होते? स्लॅग होते. SLACK, स्लॅक होते. स्लॅक म्हणजे ढिली पडून जाते आणि हा असा जाऊन इकडे कुठेतरी खालती पडतो. समजलं? हा असा येऊन असा कुठेतरी खालती पडतो. ओके, तर जर ह्याच्यापेक्षा अंडर रूट ऑफ 5 आर जी पेक्षा जर वेलॉसिटी कमी असली तर सर्क्युलर मोशन कंप्लीट होत नाही. व कोणतं सर्क्युलर मोशन? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल नाही हा, नाही तर हॉरिझॉन्टल घेऊन बसशेला. कोणतं सर्क्युलर मोशन? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. इथं कमीत कमी वेलॉसिटी किती पाहिजे? 3 आर जी. आणि इथं कमीत कमी वेलॉसिटी किती पाहिजे? अंडर रूट ऑफ आर जी. ह्याच्यापेक्षा जर वेलॉसिटी कमी झाली तर चालत नाही. जर तुम्ही हे इथं नीट बघितला, इथं मासशी काही घेणं देणं नाही. जर क्वेश्चनमध्ये सांगितलं की इथं मी पहिला 10 kg मास होता, मग मी 20 kg केला, तर टेन्शन ह्याच्या काय म्हणतात, तर हे सर्क्युलर वेलॉसिटी कंप्लीट करेल काय? ऑफकोर्स कंप्लीट करेल. का? कारण तिथं आपल्याला मासशी काही घेणं देणं नाही. आपल्याला कशाची घेणं देणं आहे? रेडियस आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. इथं जर रेडियस चेंज केला तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. ओके, तर काहीतरी चेंजेस होऊ शकतात. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन काहीतरी चेंज केलं तर काहीतरी चेंजेस होऊ शकतात. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? ओके, एक आपण आर्बिटरी पोझिशन बघूया. ओके, त्याच्यातनं आपल्याला कन्सेप्ट जरा चांगले क्लिअर होते. समजलं? काय प्रॉब्लेम ह्याच्यात? रफ करू? हा लेसन मला आवडतच नाही रे. खूप सकल काढायला लागतात. मला सकल एकतर काढायची ॲलर्जी. बर, हे काय? रेडियस आर आहे. ओके, सपोज एक पार्टिकल आहे. ओके, एक पार्टिकल आहे एम. त्याचं मास किती आहे? एम आहे. लोअर पोझिशनला आहे. ओके, तुम्ही इथनं काहीतरी वेलॉसिटी व्हीनं हे थ्रो केलं. काय केलं? थ्रो केलं. आणि हे पार्टिकल काय झालं? इथं येऊन काय झालं? टेन्शन याच्यातलं 0 झालं. काय झालं? टेन्शन याच्यातलं 0 झालं. तर हा अँगल किती आहे? फाय आहे. किती आहे? अँगल फाय आहे. तर हा अँगल तुम्हाला जर काढायला सांगितला तर तुम्हाला असे आर्बिटरी पोझिशन, आता जे पोझिशन होते फिक्स पोझिशन होते, लोअर लेवल, अप्पर लेवल, मिडल लेवल, तर इथं तुम्ही टेन्शन तरी काढू शकत होते. आता ह्या इथं टेन्शन 0 झाल्यावर ह्याचं वेलॉसिटी किती असणार? इथं वेलॉसिटी किती असणार ते विचारतील. बट टेन्शन 0 झाला ह्याचा मिनिंग हे नाही की वेलॉसिटी 0 होणार. काय? ह्याचं मिनिंग हे नाही की वेलॉसिटी 0 होणार. ओके, बरं आता एक इथं नीट लक्ष द्या. सपोज मी इथंपर्यंत घेतलं स्टार्टिंगला. ओके, एवढं लक्षात ठेवा, इथनं स्टार्ट होतंय आपलं. ओके, इथून ते इथंपर्यंत जर बॉल गेला, सपोज इथंपर्यंत जर बॉल गेला, हे पुढचं राहू द्या, पुढचं नंतर बघूया आपण. इथंपर्यंत जर बॉल गेला तर ह्या रिजनमध्ये, ओके, इथून ते इथंपर्यंत और इथंपर्यंत, ओके, ह्या रिजनमध्ये आपलं टेन्शन काय असतं? टेन्शन कधी पण पॉझिटिव्ह असणार आहे और ग्रेटर दॅन 0 असणार आहे. काय असणार आहे? पॉझिटिव्ह आणि ग्रेटर दॅन 0 असणार आहे. ओके, का? कारण काय होतं की जरी इथंपर्यंत बॉल गेला, ओके, आता हा जो बॉल असतो तो काय होतो? फ्री पार्टिकल होतो. काय होतो? फ्री पार्टिकल. सपोज मी एवढीच वेलॉसिटी दिली की तो बॉल इथंपर्यंतच गेला माझा, ह्याच्यापेक्षा 1 सेंटीमीटर काय 1 मायक्रोमीटर पण वरती गेला नाही और 1 नॅनोमीटर पण वरती गेला नाही, बरोबर मिडलपर्यंत गेला. आता काय होतं? ह्या बॉलवर कोणताही फोर्स ॲक्ट करत असतो, जरी टेन्शन माझं काय झालं? 0 झालं. ह्या पॉईंटला जाऊन माझं काय झालं? टेन्शन 0 झालं. T=0 झालं. आता काय होतं की ह्याच्यावर काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असतो खालच्या बाजूला. तर हा फोर्स काय करतो? ह्याला म्हणतो तू खालती जा. ह्या बॉलला म्हणतो तू खालती जा. हा जो आपला मास ऑफ बॉल आहे ह्याला म्हणतो खालती जा. बट
हे स्ट्रिंगनं टाईड आहे ना, बरोबर, काय स्ट्रिंगनं टाईड आहे, तर हे काय स्ट्रेट जायला बघतं, काय बघतं, हे स्ट्रेट जायला बघतं. खरं स्ट्रिंगनं बांधले असल्यामुळे काय होतं, हे परत सर्क्युलर मोशनमध्ये परत रिटर्न येऊन जातं, परत त्यांच्यामध्ये टेन्शन प्रोड्यूस होतं, काय होतं, परत ह्याच्यामध्ये टेन्शन प्रोड्यूस होतं. समजलं? म्हणून इथं कधी पण टेन्शनची व्हॅल्यू इक्वल टू 0 आणि ग्रेटर पॉझिटिव्ह असते. इथं कधी आपली स्ट्रिंग ह्या रिजनमधून ह्या रिजनमध्ये कधी स्लॅग करणार नाही. काय होणार नाही? स्लॅग म्हणजे अशी एकदम दोरी, अशी एकदम दोरी म्हणजे टेन्शन म्हणजे कसं असतं, स्ट्रेट लाईन असते. स्लॅग म्हणजे कसं असं असणार ना, ह्याला आपण काय म्हणतो, स्लॅग. ओके, तर ह्या रिजन पासून ह्या रिजन पर्यंत आणि ह्या रिजन पासून ह्या रिजन पर्यंत आपली जी स्ट्रिंग आहे ती कधी पण स्लॅग करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? बरं, आता ह्याच्या पुढे गेल्यावर जर वेलॉसिटी 0 झाली तर काय होतं, सपोज इथं आली और इथं आलं तर काय होतं की इथं वेलॉसिटी नाही, टेन्शन 0 झालं. काय वेलॉसिटी नाही, टेन्शन 0 झालं तर काय होतं, ह्याची काहीतरी वेलॉसिटी असते, काहीतरी वेलॉसिटी असते. ती वेलॉसिटी काय करते, ह्याला इकडं असे ह्या डायरेक्शनला पुश करत असते, बरोबर. आता टेंजन्शियल असते आपली वेलॉसिटी, बरोबर, तर ती ह्याला काय करते, अशा पाथमध्ये फिरवते. ओके, एक पॅराबॉलिक पाथमध्ये फिरवते. कोणत्या पाथमध्ये? पॅराबॉलिक पाथमध्ये. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, कोणत्या पाथमध्ये फिरवते? पॅराबॉलिक पाथमध्ये. ओके, तर तुम्हाला ऍक्च्युली आता क्वेश्चन काय विचारतात की मिनिमम वेलॉसिटी तुम्हाला हा अँगल दिलेला असेल, एकतर हा अँगल फाइंड करायला विचारतात और तो अँगल दिलेला असेल, सपोज 30 डिग्रीज असणार, इथून 30 डिग्रीज. ओके, ह्या अँगल पर्यंत पोहोचण्यापर्यंत किती मिनिमम वेलॉसिटी असणार, हिची मिनिमम वेलॉसिटी विचारतात आपल्याला. ओके, काय विचारतात? मिनिमम वेलॉसिटी विचारतात. समजलं? तर ती मिनिमम वेलॉसिटी कशी काढायची ते बघूया आपण. ओके, कारण आतापर्यंत जे बघितलं ना आपण, ह्या पोझिशनला आपले जे फोर्सेस होते एका लाईन मध्ये होते. काय होते? एका लाईन मध्ये होते. आता बघा क्रॉस मध्ये आलाय फोर्स. काय आलाय? टेन्शन फोर्स कसा आलाय? क्रॉस मध्ये आलाय. समजलं? कसा आलाय? क्रॉस मध्ये आलाय. मग इथं थोडंसं अवघड असतं, इम्पॉसिबल नाही, थोडंसं अवघड आहे. ओके, बघा काय होतं, आपला जो हे आहे कोणता फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, तो बाहेरच्या बाजूला असणार. काय असणार? सेंट्रीफ्युगल फोर्स. एक तर तुम्ही सेंट्रीपिटल घ्या जो आतल्या बाजूला असतो, और सेंट्रीफ्युगल घ्या बाहेरच्या बाजूला. मी सेंट्रीफ्युगल घेतो म्हणजे अंडरस्टँडिंगला बरं पडतं, बाहेरच्या बाजूला जातोय. ओके, आपला पार्टिकल बाहेरच्या बाजूला जाणार आहे, मग याच्यावर टेन्शन फोर्स काय असतो? आतल्या बाजूला. ओके, आणि आपला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो खालती परपेंडिक्युलर असा खालती लागत असतो. ओके, आता मी जनरली सांगतो की आपण काय करतो की जनरली क्रॉस ह्याच्यामध्ये आपले जे क्रॉस ह्याच्यामध्ये जे फोर्सेस असतील ते आपण काय करतो, कंपोनेंट काढतो. काय काढतो? कंपोनेंट काढतो. पण कधी कधी कसं असतं की क्रॉस ह्याच्यामध्ये काढण्यापेक्षा ओके आपण कधी आपला जो स्ट्रेट फोर्स आहे त्याला क्रॉसमध्ये घेऊन जायचा, त्याचा कंपोनेंट क्रॉसमध्ये घेऊन जायचा. का? कारण बघा इथं ह्या फोर्सला तुम्हाला क्रॉसमध्ये काढायला लागणार, ह्या फोर्सला क्रॉसमध्ये काढायला लागणार. ह्याचे एक कंपोनेंट, इकडचा एक कंपोनेंट, ह्याचा इकडचा एक कंपोनेंट, इकडचा एक कंपोनेंट, असे 4 कंपोनेंट येतात प्लस हा फोर्स. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप मोठं होतं. ओके, त्याच्यापेक्षा जर तुम्ही mg ह्या फोर्सला जर कंपोनेंट काढलं तर काय होतं, फक्त ह्याचे 2 कंपोनेंट येतात आणि हे 2 फोर्सेस. ओके, आणि हे 2 फोर्सेस काय आहेत? लाईनमध्ये आहेत. म्हणजे फक्त किती इक्वेशन बनतील? एकच इक्वेशन बनणार. मागच्या केसमध्ये 2 इक्वेशन बनवत होते, ह्या केसमध्ये फक्त एकच बनणार. म्हणून काय करायचं, कधी कधी आपण जे नॉर्मल स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजे व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल फोर्सेसचे लाईनमध्ये पण जे फोर्सेस असतील त्याला आपण काय करतो, कंपोनेंट काढतो. आता कंपोनेंट कसं काढायचं? आता जर तुम्ही बघितला हे आपलं डॉटेड लाईन काय रेडियसची आहे, बरोबर, आणि ही अशी ट्रान्सफर्स गेलेली आहे आणि आपण इथून काय घेतलंय, mg ची लाईन आली आहे, बरोबर. ही mg ची लाईन आली, बरोबर, ही रेडियसची लाईन. हा अँगल थीटा आहे. आता हे काय झेड फॉर्मेशन आहे तर हा अँगल पण थीटा असणार, म्हणजे हा अँगल थीटा असणार, बरोबर. समजलं? आता काय करायचं, अलॉंग टेन्शन. आता ह्याचे जे कंपोनेंट्स असतील ते कसे असणार, एक खालती असणार आहे, ओके, एक अशा डायरेक्शनला असणार आणि एक अशा डायरेक्शनला. म्हणूनच ह्याचा रिझल्टंट खालती आला ना, mgचा रिझल्टंट खालती आला, बरोबर. तर ह्याचं जे कंपोनेंट येईल mgचं ते कोणत्या डायरेक्शनला ठेवायचं, टेन्शनच्या डायरेक्शनला. सपोज mg वरच्या बाजूला असतं, ओके, mg असं वरच्या बाजूला असतं, ओके, तर तुम्ही काय केलं असतं, mgचा जो कंपोनेंट आहे तो fcच्या डायरेक्शनला ठेवला असता. काय ठेवलं असतं? fcच्या डायरेक्शनला ठेवला असता. सपोज mg वरच्या बाजूला असतात तर mg काय आता खालच्या बाजूला आहे,
तर ह्याचा जो कंपोनेंट असणार तो कशाच्या बाजूला ठेवायचा, टीच्या बाजूला. मग टीच्या बाजूला कंपोनेंट काय येणार बघा, mg cos थिटा येणार, mg cos थिटा हा टीच्या बाजूचा कंपोनेंट. आणि दुसरा कंपोनेंट कुठं असणार, ह्याच्या परपेंडिक्युलर असणार. काय असणार, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर म्हणजे टेंजंट टू द सर्कल, टेंजंट टू द सर्कल mg sin थिटा. काय, mg sin थिटा. समजलं, काही प्रॉब्लेम. आता हा जो mg sin थिटा असतो, हे जे ऍक्सेलरेशन असतं, ओके, हा जो फोर्स असतो ह्याच्यामुळे जो ऍक्सेलरेशन क्रिएट होत असतं, ह्याच्यामुळे आपली वेलॉसिटी चेंज होत असते. ओके, तर आपण असं म्हणू शकतो द टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ mg, ओके, द टेंजेन्शियल कंपोनंट ऑफ mg प्रोड्युसेस चेंज इन वेलॉसिटी. काय इथे लिहितो बघा, द टेंजेन्शियल component of mg produces काय प्रोड्यूस करतं, चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी. जर तुम्ही हे नीट बघितला, मी तुम्हाला असं काय सांगितलं, तर हा टेंजेन्शियल फोर्स आहे. आपण तिथे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन काढलं तर आठवतंय का, फर्स्ट या सेकंड लेक्चरला सर्क्युलर मोशनच्या काय होतं, टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन. टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन काय करतं, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज करत असतं. काय करत असतं, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी चेंज करत असतं. म्हणून आपल्या प्रत्येक पॉईंटला इथं 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 वेलॉसिटी काय असते, डिफरंट असते. ती कशामुळे डिफरंट असते, ह्या टेंजेन्शियल कंपोनेंटमुळे डिफरंट असते. कळलं, इट इज ड्यू टू दिस टेंजेन्शियल कंपोनेंट. आता बघा, हा mg cos थिटा आला, तर आपण इथं असं म्हणू शकतो की t प्लस mg cos थिटा, सॉरी cos फाय, काय आहे cos फाय. ओके, cos फाय, थिटा नाही फाय आहे, फाय घ्या थिटा घ्या एकच आहे, तसं अँगल आहे तो. ओके, इज इक्वल टू काय आहे आपलं, mv स्क्वेअर बाय आर. काय आहे, mv स्क्वेअर बाय आर. ह्या पॉईंटची जी वेलॉसिटी असणार, ओके, त्याचं. ओके, आता ह्या पॉइंटला येऊन काय होतं, आपलं स्ट्रिंग काय होते, स्लॅग होते. काय होते, स्लॅग होते. तर स्लॅग होत असतं म्हणजे काय होत असतं, जे टेन्शन आहे आपलं ते किती होणार, झिरो होणार. काय होणार, टेन्शन आपलं झिरो होणार. स्लॅग होणं म्हणजे काय, टेन्शन आपलं झिरो. दॅट इज टी इज इक्वल टू झिरो. ओके, आता ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आणि ह्या पॉइंट पर्यंत आपली स्ट्रिंग स्लॅग होऊ शकते. काय, स्ट्रिंग स्लॅग होऊ शकते. दॅट इज टी इज इक्वल टू झिरो. ओके, तर टी इज इक्वल टू झिरो झाल्यावर इथं जर टी इज इक्वल टू झिरो टाकलं तर काय येतं बघा, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू काय येतं, एम जी कॉस फाय. काय येतं, एम जी कॉस फाय. एम एम कॅन्सल होतं तर काय येतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी कॉस फाय. काय, तर इथे येतं व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी कॉस फाय. ओके, तर हे आपलं इक्वेशन आलं. ओके, तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला वेलॉसिटी विचारली आहे तर वेलॉसिटी काढू शकता. जर तुम्हाला अँगल विचारला तर अँगल कसं करू शकता, इथं जे आहे, ओके, आर जी इकडे पाठवा तर काय येतं, कॉस फाय इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. बरोबर, तर फाय काय येणार, कॉस इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. बरोबर, काय ना, कॉस इनवर्स ऑफ व्ही स्क्वेअर बाय आर जी. तर तुम्ही इथला अँगल पण काढू शकता आणि वेलॉसिटी पण काढू शकता. ह्या पॉईंटला वेलॉसिटी काय असणार ते विचारतील, और इथं फाय, अँगल फाय किती असणार ते विचारतात. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. ओके, हे जनरल इक्वेशन होतं. समजलं, म्हणजे जनरल कुठल्याही पॉईंटला काढू शकता. इथं जरी दिला तरी तेच. ओके, चला ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करून बघूया की आपलं ह्या पॉईंटचं निघतं काय बघूया. ओके, ह्या पॉईंटची वेलॉसिटी निघते का बघूया आणि ह्या पॉईंटची वेलॉसिटी निघते का बघूया. ओके, ह्या पॉईंटची नाही निघणार, खरं ह्या पॉईंटची निघणार. ह्या पॉईंटची फिक्स निघत, ते सांगतो तुम्हाला. कारण इथं काय होतं, हा जो अँगल काय होतो 90 डिग्री होतो. इथं जर कॉस नाही फाय टाकला तर झिरो येऊन जातं. इथं वेलॉसिटी झिरो नसते. ओके, ह्या पॉईंटची नाही निघणार, खरं ह्या पॉईंटची निघेल. ओके, इथं अँगल काय होईल आपला, झिरो होऊन जाईल. ह्या पोझिशनला अँगल किती होऊन जाईल, झिरो. ओके, तर इथं झिरो टाका. ओके, कॉस झिरो काय असतं, 1. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी येतं, म्हणजे अंडर रूट ऑफ आर जी येतं. इथं कॉस झिरो इज इक्वल टू 1 येतं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी. इथं काय येतं, तो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी. समजलं,
काही प्रॉब्लेम ह्याच्यात तर हे लिहून घ्या. ओके, मी रफ करतोय. बरं मला सांगा की टेन्शन कुठं कुठं सगळ्यात कुठं, सपोज हा पॉईंट आणि हा पॉईंट दिलाय तुम्हाला. ओके, तर टेन्शन कुठं कुठं, सपोज हा पॉईंट 1 आहे, हा पॉईंट 2 आहे, हा पॉईंट 3 आहे, तर कुठं कुठं जास्त असेल. ओके, तर यांच्यामधलं रिलेशन T1 T2 T3 यांच्यामधलं रिलेशन सांगायचं. ओके, जर T1 बघितला तर T1 सगळ्यात मोठा असतो. किती असतं? 6 mg असतं. तर T1 इज ग्रेटर दॅन T2. T2 किती असतं? 3 mg. आणि T3 किती असतं? 0 असतं. किती असतं? 0 और कमी असतं. काय असतं? कमी असतं. एवढं लक्षात ठेवायचं. ओके, बर अजून एक मी हे पण सांगायचं विसरलो. ह्या दोघांचा टेन्शनचा डिफरन्स, ओके, दॅट इज T मिडल मायनस T अप्पर, हे पण किती असतं? 3 mg असतं. किती असतं? 3 mg असतं. समजलं? ह्या दोघांच्या टेन्शन मधला डिफरन्स 3 mg. इथपर्यंत बघा, इथपर्यंत किती आहे? 3 mg आहे. इथून ते इथपर्यंत पण 3 mg असणार ना, कारण टोटल डिफरन्स किती आहे? 6 mg आहे. बरोबर? तर हे एक नीट लक्षात ठेवा. ओके, रफ करू मी. अजून आपल्याला 2 टाइप्स बघायचे. ओके, हे लेक्चर संपवायला लागेल आपल्याला. पॉज करून लिहून घेतलंय ना? काही प्रॉब्लेम कोणाला असेल तर मी तुम्हाला सांगितलंय, सर करून माझा नंबर घ्या आणि कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही जे समजत नसेल तर आपण आताच करून घेऊ शकतो, कारण नंतर कसं होणार, एकदम फास्टमध्ये होणार. आपल्याला जास्त टाइम भेटतो का नाही, बाकीचं पण लेक्चर्स करायचे असतील आपल्याला. ओके, माझा कॅमेरा चालू आहे ना. ओके, कॅमेरा इज रनिंग. बर, सपोज ओके, हे काय व्हेकल ऑन कर्व रोड, और आपण ह्याला काय म्हणूया, काय टॉपिकचं नाव आहे, एक मिनिट. ओके, व्हेकल और कार ऑन अ कॉन्वेक्स ब्रिज. ओके, असं मला आता ते टॉपिकचं नाव आठवना. ड्रॉइंग बघून घ्या तुम्ही. काय शेवटी कन्सेप्ट शिकायची आपल्याला. तिथं कार म्हणा, व्हेकल म्हणा, किंवा ब्रिज म्हणा, किंवा असं डोम शेप काहीतरी असेल ते म्हणा. सपोज असं एक ब्रिज आहे. ओके, असा एक ब्रिज आहे आणि आपलं जे कार आहे, ओके, ती अशी इथं आहे. ओके, तर ह्याच्या फोर्सेस कोणकोणते असतील? एक असणार mg, ओके, आणि एक असणार T. ओके, सॉरी, नॉर्मल फोर्स. T ने नॉर्मल फोर्स. ओके, हे ॲक्ट करत असणार. समजलं? आता मला सांगा, हे कसं आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं आहे. कसं आहे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा एक पार्ट आहे. बरोबर, एक पार्ट आहे. आता जर इथं बघितला, आपल्याला जर ही गाडी अलॉंग दिस कर्व ठेवायची असेल, ओके, इथं पहिला आपण काय केलं? फोर्सेस काढूया. फोर्सेस कोणकोणते? आता हा जो mg आहे, हा कुठं पॉईंट करतोय? सेंटरला पॉईंट करतोय. काय करतोय? सेंटरला पॉईंट करतोय. तर आपण असं म्हणू शकतो की mg मायनस n इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, वेर r इज द रेडियस. काय आहे? r इज द रेडियस. ओके, आणि v काय आहे? वेलोसिटी ऑफ द व्हेकल. काय आहे? v काय? वेलोसिटी ऑफ द व्हेकल. समजलं? हे झालं, याचं इक्वेशन आलं. ओके, बरं, आता काय विचारतात की मिनिमम वेलोसिटी सांगा की ही जी कार आहे ही अशी उडत नाही जाणार. काय? अशी उडत नाही जाणार, ह्या अलॉंग दी कर्वच जाणार. ओके, जशी ह्या कर्वला चिपकूनच जाणार. तर किती मिनिमम वेलोसिटी मी ठेवली पाहिजे? सपोज हिची मिनिमम वेलोसिटी आहे 50 मीटर पर सेकंड, तर 40 पण चालेल. ओके, 30 पण चालेल. खरं किती पाहिजे? 50 पाहिजे. समजलं? तर 50 पेक्षा 60 झाली तर ही काय होणार? अशी कार येणार आणि इथनं अशी उडत अशी हवेत येऊन अशी खालती जाणार. समजलं? अशी माझी कार काय होणार? फास्ट अँड फ्युरियस सारखी अशी उडत जाणार. ओके, और रोहित शेट्टीच्या फिल्म सारखी अशी उडत जाणार. ओके, समजलं? तर अशी मला किती मिनिमम वेलोसिटी पाहिजे
तर आपल्याला ती वेलोसिटी v काढायची, समजलं. तर आता ही कसं काढणार. सो आता मला सांगा की मी इथनं काय केलं, जम्प केलं, म्हणजे इथनं माझं काय झालं, कॉन्टॅक्ट लूज झाला. काय झालं, कॉन्टॅक्ट लूज झाला. ओके, सपोज ह्या पोझिशनला आहे मी, इथं ह्या पोझिशनला आहे, माझा काय झाला, कॉन्टॅक्ट लूज झाला आहे, माझ्या सरफेस सोबत कॉन्टॅक्ट लूज झाला आहे. ओके, जर तुम्हाला हे नीट दिसत असेल तर मी हे चिपकवलं नाही आपल्या लाईनला. ओके, आणि विथ वेलोसिटी v मी असं पुढे चाललोय. ओके, मला सांगा की इथं कोणकोणते फोर्स असतील. जर तुम्ही नीट बघितला, आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काही चेंज होणार नाही, हा काही चेंज होणार नाही. बट नॉर्मल फोर्स हा 0 होऊन जाईल. काय होऊन जाईल, 0. का, कारण नॉर्मल फोर्स कधी येतो, जेव्हा एखादं ऑब्जेक्ट सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं. काय असतं, कॉन्टॅक्टमध्ये असतं, तेव्हाच नॉर्मल फोर्स असतो. जर कॉन्टॅक्ट सुटला तर नॉर्मल फोर्स गायब. बरोबर का, नॉर्मल फोर्स काय असतं, इट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑन दी बॉडी. आता इथं बघा, सरफेसचा कॉन्टॅक्ट सुटला म्हणजे नॉर्मल फोर्स माझा 0 झाला. बरोबर, तर नॉर्मल फोर्स इथं मी 0 घेतो, तर काय येतं, mg इज इक्वल टू mv² अपॉन r. ओके, म्हणजे काय की आपलं हे जे आहे, हे जे प्रोडक्ट आहे, ओके, हे कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन. ओके, हे जे इक्वेशन आहे हे कसं असलं पाहिजे, ग्रेटर दॅन mv² बाय r असलं पाहिजे, तेव्हाच हे खालती राहणार. तर मी असं हे लिहू शकतो, शुड बी ग्रेटर दॅन mv² अपॉन r. तर m कॅन्सल होतो, काय येतं, v² इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू rg. काय येतं, rg. तर v शुड बी लेस दॅन इक्वल टू √rg. समजलं, शुड बी लेस दॅन इक्वल टू √rg. आणि ही काय झाली, v मिनिमम झाली. काय झाली, v मिनिमम. ह्याच्यापेक्षा जर तुमची स्पीड जास्त असली तर तुम्ही डायरेक्ट रोहित शेट्टीच्या फिल्मचे हिरो बनता. काय बनता, रोहित शेट्टीच्या फिल्मचे हिरो, और फास्ट अँड फ्युरियसचे हिरो बनता. समजलं, पॉल वॉकर बनशील डायरेक्ट. खडाय नाही रे, पॉल वॉकर नका बनू, कोणी बना, डेन जोन्स बना, खरं पॉल वॉकर नका बनू. ओके, असं काही करायचं नाही. ओके, फर्स्ट अँड बी सेफ्टी रूल्स पाळा. ओके, लाईफ इज मोर इम्पॉर्टंट. तुमची तर तुमची, बाकीच्यांची आजूबाजूची पण लागते तिथं. ओके, सपोज मध्ये कोणतरी असलं तर त्याची पण लागते. ओके, तर तुमची स्पॉईल होते, तुम्ही स्वतःच्या हातातून स्पॉईल करून घेता, बट दुसऱ्याची पण तुम्ही स्पॉईल करता, आणि यू आर रिस्पॉन्सिबल. सो डोंट डू दॅट. ओके, तर मिनिमम आपल्याला किती वेलोसिटी लागते, √rg. एवढी वेलोसिटी असेल तर आपण काय होते, आपली जी गाडी आहे ती बरोबर कर्व सोबतच जाणार, सरफेसला सोडणार नाही. समजलं, आय होप तुम्हाला समजलं असणार. तर इथंच आपण थांबूया. ओके, हे लेक्चर, आणि आपलं हे सर्क्युलर मोशन सप्लाय आता उद्यापासून आपण रोटेशनल मोशन सुरू करणार आहे. ओके, सो कीप स्टडिंग, बाय.